आरक्षणाला पाठिंबा तर फेररचनेला विरोध. लोकसभेमध्ये विरोधकांची भूमिका. विधेयकावरती आज लोकसभेमध्ये मतदान. कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार. तक्रारदारांची भेट घेणार, कंपनीची पाहणी करणार. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा तपास एनआयएकडे वर्ग. पोलिसांनी कागदपत्रे एनआयएकडे सोपवली. सूत्रांची माहिती, संशयित आरोपींना परदेशातून फंडिंग झालंय का, तपास होणार. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट. आरोपी अयान अहमदच्या वाढदिवसाला पोलिसांचीच उपस्थिती. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भर रस्त्यात फटाके फोडत कापला केक. राज ठाकरे आज मुंबई मनपामध्ये जाणार. नवनियुक्त आयुक्तांची घेणार भेट. अश्विनी बेड्यांना भेटून शुभेच्छा देणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या हनुमान चौकामध्ये गोळीबार. दोन गटातील वादानंतर तरुणाचा हवेत गोळीबार. गेल्या 72 तासामध्ये 3 मोठ्या गुन्हेगारीच्या घटनांनी आदरली मराठवाड्याची राजधानी. आरक्षणासाठी मुस्लिमांचा एल्गार. बीडमध्ये आज मुस्लिमांचा महामोर्चा. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत जाहीर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026 दरम्यान नुकसानीसाठी करणार मदत. राज्यामध्ये पुढचे 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा. हवामान खात्याची माहिती. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये 10 दिवसांची शस्त्रसंधी. डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा. एमसीएचा ऐतिहासिक पाऊल. बीसीसीआयच्या पावलावर पाऊल. एमसीए खेळाडूंशी करणार वार्षिक करार. मुंबईचा सलग चौथा पराभव. पंजाबनं 7 विकेट्सनं उडवला धुव्वा. आज पहिल्या विजयासाठी अजिंक्यची सेना लावणार जोर. अहमदाबादमध्ये गुजरात विरुद्ध कोलकाता एकमेकांना भिडणार. कोण मारणार बाजी याकडे सध्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष.